सर्वांना नमस्कार. मी उज्ज्वला तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ पाडव्याच्या अगोदरच्या दिवसचा आहे, म्हणजे संध्याकाळचा आहे. देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला खूप उशीर होणार आहे, तरी पण तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला, आता उद्या येणारा गुढीपाडवा आहे, त्यामुळे उद्याच्या गुढीपाडव्यासाठी देवांना फुलं आणि गुढीपाडव्याला आपल्या गुढीसाठी जे सामान लागतं ते घेऊन येते. दिवाबत्ती माझी झालेली आहे, आता जाते बाहेर आणि पटकन सामान घेऊन येते ताईंनं. आणि जी मोगऱ्याची फुलं तोडलेली आहे त्याचा पण मला देवीला अजून हार करायचा आहे. देवीला हार करणार आहे आणि जर का फुलं उरली तर माझ्यासाठी एक छोटासा गजरासुद्धा करणार आहे. मला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा खूप आवडतो. माझ्या आईच्या इथं ज्यावेळेस मोगऱ्याच्या फुलांचं झाड होतं त्यावेळेस मी रोज गजरा करायचे आणि डोक्याला लावायचे. मला खूप आवड आहे गुलाबाच्या फुलाची आणि मोगऱ्याच्या गजऱ्याची. चला ताईंनो, खूप उशीर झालेला आहे कारण आता 7 वाजलेले आहेत. आल्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. एवढं जरी वजन आणायचं म्हणलं ना ताईंनो, तरी पण आताच्या ज्या शिरा आहेत का त्या अशा भरून येतात. बघितलं तर काही जास्त लांब पण नाही, एक 5 मिनटंसुद्धा लागत नाही जायला. पण असं हातात जर काही आणायचं म्हणलं तर पूर्ण या शिरा अशा भरून आलेल्या आहेत. चला, गरम पण खूप झालेला आहे, फॅन चालू करते. यामध्ये आहे उद्याचं आपलं सामान: नारळ, हार, गाठी आणि भाजीचं. पालेभाज्यांमध्ये आणलेली आहे मेथीची भाजी आणि तांदुळ्याची भाजी. आमच्याकडे याला तांदुळ्याची भाजी म्हणतात, हे बघा. इकडे याला चवळीची भाजी म्हणतात, पण आमच्या गावाला तांदुळ्याची भाजी म्हणतात. भाज्या इथंच ठेवते, कातर भाज्या निवडता येते. देवाची फुलं फ्रीजमध्ये ठेवून देते. आता आणलेली ही फुलं आहेत. ₹10 एक गुलाबाचं फुल. मोगऱ्याचे फुलं बाहेरच ठेवते का तर त्याचा आपल्याला देवीसाठी गजरा बनवायचा आहे, त्यामुळे. गाठी, वटीची पोळी आणि नारळ देवाजवळ ठेवून देते का तर वेळेवर उद्या सकाळी आपली घाई होणार नाही, त्यामुळे. सर्वात जास्त लागणारं भाजीचं म्हणजेच आपल्या इथे हिरवी मिरची आणि टोमॅटो खूप प्रमाणामध्ये वापरल्या जातं, कारण टमाटर जर नसलं तर मला भाजी करू वाटत नाही ताईंनो, ती सवयच झालेली आहे. हे बघा, याचे पण पैसे मोजावे लागतात आपल्याला. याचं पण वजन काट्यामध्ये याचं पण वजन केलं जातं. जवळजवळ हेच पावशेर असणार आहे, एवढं वजन आहे त्याला. आणि याला जर बघितलं तर खूपच हलका आहे. मिरच्या टोमॅटो धुवून ठेवते आणि आता ब्रोकोलीचीच भाजी बनवणार आहे. दुपारची घासलेली भांडी ती पण आज तशी आहे का तर व्हिडिओ अपलोड करून एडिट करून अपलोड करायलाच खूप वेळ जातो ताईंनो. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की मला खूप वेळ लागतो, त्यामुळे एखाद्या वेळेस घरातले कामं असे ठेवावे लागतात कधीतरी, बरं का ताईंनो. तशी मी रोज ठेवत नाही, भांडीसुद्धा ठेवत नाही. भांडी पण लगेच मांडून घेते आणि दुपारचे जेवणाचे जे भांडी असतात ते पण मी लगेच घासून घेते, पण एखाद्या वेळेस राहतात. ब्रोकोलीची भाजी करायची माझी ही पहिलीच वेळ आहे, बरं का ताईंनो. आतापर्यंत मी ही भाजी केलेली सुद्धा नाही आणि कधी खाल्लेली पण नाही. कांदा भाजून घेतला, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचे वाटण बनवून घेतले मिक्सरमध्ये. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं, वाटलेलं वाटण, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेतले. परतल्यावर त्यामध्ये ब्रोकोली धुवून टाकली, वरून गरम पाणी टाकले आणि चवीपुरते मीठ टाकले. पण खरं सांगू का ताईंनो, अजिबात घरामध्ये कोणालाच ही भाजी आवडली नाही आणि मला सुद्धा नाही आवडली. पण काय आहे, आपण खाल्ल्याशिवाय आपल्याला चव कळत नाही, त्यामुळे मी ही भाजी आणली आणि केली. पण ही भाजी कशा पद्धतीने करतात ते पण मला माहिती नाही. जसं मला सुचलं त्या पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे. मुलं मला म्हणाली, मम्मी त्याची भाजी बनवत नाही, ते बर्गरमध्ये वापरतात आणि तू त्याची भाजी केली.
पण ह्या भाजीची रेसिपी मी आपल्या बऱ्याच ताईंची बघितलेली होती. ज्या ताईंचे रेसिपीचे चॅनल आहे त्यांची बघून मी ती भाजी केली, पण त्यांची पद्धत माझ्या लक्षात नव्हती राहिली. त्यामुळे जसं मला सुचलं तशी मी ती भाजी केलेली आहे. दिसायला तर खूपच छान झाली होती आणि रशाला टेस्ट पण आली होती, तरी पण आम्हाला कोणालाच आवडली नाही. अजून दुसऱ्या कुठल्या पद्धतीने भाजी करतात ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का ताईंनो. स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे. किचन पण साफ केला, भांडे पण घासून ठेवले आणि ही बघा आपली भाजी, ब्रोकोलीची भाजी, मसाले भाजी केलेली आहे. जेवायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत मी देवाला हार करून घेते. म्हणजेच आपल्या गोळीसाठी हार बनवते आणि जे आपण फुलं तोडलेले आहे त्याचा गजरा पण करून घेते. दरवर्षी गुढीपाडवा आला की तुमच्या दादांना खूप घाई असते. सर्व तयारी ते अगोदरच्या दिवशी करून ठेवतात, पण यावर्षी त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही. जेवढं गुढीपाडव्याला सामान लागतं तेवढं माझ्या लक्षात नव्हतं. जेवढं मला आठवलं तेवढं सामान मी घेऊन आलेली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे 50 रुपयाला आमच्या इथं एक हार होता, त्यामुळे मी हार काही आणला नाही. तरी पण तुमच्या दादांची मला बडबड चालली होती की तू हार का नाही घेऊन आली म्हणून. आता तू हार केव्हा करणार? कारण मी फुलं आणलेली होती आणि घरीच माझा विचार होता हार बनवायचा. हार बनवता त्यांचं सारखं मला ओरडणं चालू होतं की तू एवढ्या रात्री हार का करते, तुला हार आणायला काय झालेलं होतं. पण खरं सांगू का ताईंनो, 50 रुपयाचा एक हार म्हणल्यावर मला ते परवडले नसते. जेंट्स लोकांचं कसं असतं, कितीलाही सांगितलं तरी पण ते वस्तू घेऊन येतात, तसं माझं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये मी कंजूसपणा करते. का तर आपण का जास्त पैसे द्यायचे, 2 पैसे आपलेच वाचतात आणि ते आपल्याला कुठंतरी कामा येतात. माझ्यासारखी कंजूसपणा करायची सवय कोणाकोणाला आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. काही ताई म्हणतील की देवासाठी पण कंजूसपणा, पण तसं नाही ताईंनो. एवढ्या हाराला आपण 50 रुपये मोजायचे. 20 रुपयाच्या फुलांमध्ये आपण हार बनवू शकतो, त्यासाठी आपण 50 रुपये का द्यायचे ह्या विचाराची मी आहे. त्यामुळे मी घरीच फुलं आणून हार पण केला. तसे पण आता आपल्या जास्वंदाच्या झाडाला खूप फुलं निघतात, त्यामुळे देवाला रोज फुलं आणायची गरज लागत नाही. पण असा सणसूद असला की देवाला भरपूर सारे फुलं वाहिले तर आपल्या मनाला पण शांत वाटतं आणि देवघर पण आपलं खूप सुंदर दिसतं. आणि गुढीला हार तर हा पाहिजेच होता, त्यामुळे मी 20 रुपयाच्या फुलांमध्ये हार बनवला आणि देवाला सुद्धा त्यातलीच फुलं वाहिली. आपण दुपारी जे मोगऱ्याचे फुलं तोडून ठेवलेले होते त्याचा सुद्धा मला गजरा बनवायचा होता, देवीला पण आणि माझ्यासाठी पण मी छोटासा गजरा केला. उन्हाळा असून देखील फुलं अजिबात सुकलेली नव्हती, कारण की मी लाल कापड वल्ला केला आणि त्यामध्ये ती फुलं ठेवली. आपण कुठलाही सुती कापड असा घेतला आणि त्यामध्ये जर आपण फुलं ठेवली तर अजिबात सुकत नाही. तुमच्या दादाचं चाललं होतं TV पाहण्याचं काम, कारण ते पिक्चर बघत होते आणि ज्या आपल्या दोऱ्याच्या रील आहे त्या पूर्ण अशा एकत्र झालेल्या होत्या. हे काम नेहमी त्यांचंच असतं बरं का ताईंनो. मी कधी असले कामं करत नाही. माझा ब्लाऊज शिवून झाला की मी डायरेक्ट दोऱ्याची रील धरते आणि त्या बॉक्समध्ये टाकून देते. पहिल्यापासून ही त्यांना सवय आहे. दुसरे कुठलेही काम करण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही, पण दोऱ्याच्या रीलचा जो बॉक्स आहे तो साफसफाई करण्याचा मला खूप कंटाळा येतो, का काय माहिती. त्यांच्यासोबत गप्पा मारता हार आणि गजरा केव्हा विणून झाला ते कळाले सुद्धा नाही. हात शिलाईसाठी आपण ज्या सुया वापरतो त्या बऱ्याच सुया मी त्यामध्ये टाकून दिलेल्या होत्या, पण त्यांनी पूर्ण सुया काढल्या, त्या एकत्र केल्या आणि त्या बॉक्समध्ये जो काही कचरा असेल तो पूर्ण काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि पूर्ण दोऱ्याच्या रील ज्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या केल्या. दिसायला तर फुलं खूप कमी दिसत होती, तरी पण त्यामध्ये 3 गजरे झाले, 2 देवीला आणि 1 माझ्यासाठी. गजऱ्यामध्ये मला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या होत्या, कारण गुलाबाच्या पाकळ्या जर टाकल्या तर गजरा दिसायला खूप छान दिसतो. पण तुमच्या दादासोबत बोलता बोलता मी विसरून गेले, नंतर माझ्या लक्षात आले.
गजरा विणता विणता बराच वेळ झालेला आहे, कारण अजून जेवण पण करायचे होते. त्यामुळे आजचा ब्लॉग इथंच संपवते. उद्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सर्व ताईंना खूप शुभेच्छा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा आणि एक लाईक करायला विसरू नका.